मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या मुख्य ब्रेकिंग न्यूज कडे वळूया। मित्रांनो, बातमी आहेत आनंददायक बातमी, आताच्या घडीची मोठी बातमी। कर्मचाऱ्यांना मिळणार हा मोठा आर्थिक लाभ, एप्रिल वेतनासोबत मिळणार। या संदर्भात माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी प्राप्त झाली असून कर्मचाऱ्यांना एप्रिल 2026 वेतनासोबत हा आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे। शासनाकडून अंतिम मान्यता प्रदान करण्यात आली आहे। कोणता आर्थिक लाभ कर्मचाऱ्यास प्राप्त होणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा। चला तर करूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। वाहन भत्ता वाढीस राज्य शासनाने मंजुरी दिल्याने एप्रिल वेतनासोबत वाढीव भत्ता मिळणार आहे। हा वाढीव भत्ता कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहूया। प्राप्त माहितीनुसार मुंबई पालिका शासन अंतर्गत अनुदानित शाळांमधील शिक्षकांना प्रवास भत्ता वाढीस शासनाने मंजुरी दिली आहे। त्यामुळे तब्बल 2500 शिक्षकांना वाढीव वाहन भत्ता एप्रिल 2026 वेतनासोबत मिळणार आहे। महागाई भत्ताचे दर 50% पेक्षा अधिक झाल्याने प्रवास भत्त्यामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे। सदर नमूद शिक्षकांना नियमानुसार प्रवास भत्ता व वाढीव महागाई भत्ता अनुदान करण्यास मान्यता दिली आहे आणि त्यानुसार याशिवाय इतर दैनिक भत्ते, वाहन भत्ते, खर्चाची प्रतिपूर्ती, बदली प्रवास भत्ता सुधारित दराने देण्यास मंजुरी देण्यात आली आहे। या निर्णयामुळे पालिका प्रशासन अंतर्गत 2500 शिक्षक कर्मचाऱ्यांनी राज्य शासन सरकारप्रमाणे वाहन भत्ता, अनुदानीय भत्ते व 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम सुद्धा अदा केली जाणार आहे। करिता आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।